नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊन जे प्रशिक्षणार्थी बाहेर पडलेले आहेत, 1 वर्ष अंतिम व्यवसाय व 2 वर्ष अंतिम व्यवसायातील जे प्रशिक्षणार्थी आहे, तसेच 2 वर्ष मुदतीच्या कोर्सेसचे जे विद्यार्थी आहेत की जे पहिल्या वर्षातून दुसऱ्या वर्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, या सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी आज या व्हिडिओमध्ये मी आपला जो रिझल्ट आहे, मार्कशीट आहे, तदनंतर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट आहे NTC हे कसे डाउनलोड करायचे हे आपणाला आज या व्हिडिओद्वारे मी आपणास सांगणार आहे. मार्कशीट, रिझल्ट आणि तुमचं नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही ब्राउझरद्वारे तुम्ही मोझिला फायरफॉक्स ब्राउझर असेल, एज असेल किंवा ओपेरा असेल, याद्वारे या सर्च इंजिनद्वारे तुम्ही आपण स्किल इंडिया डिजिटल हब या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे. या ठिकाणी मी स्किल इंडिया डिजिटल सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्किल इंडिया डिजिटल हब SIDH ची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं पेज ओपन झालेलं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्किल इंडिया डिजिटल हब यांचं जे मेन पेज आहे ते मेन पेज या ठिकाणी ओपन होताना आपल्याला दिसतंय. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की स्किल इंडिया डिजिटल हब यांचं जे मेन पेज आहे ते मेन पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी एक लॉग इन ऑप्शन दिसतोय बघा. या लॉग इन ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक 4 ऑप्शन आपल्या समोर दिसत आहेत. लर्नर, पार्टिसिपेंट, पार्टनर, ITI पार्टनर्स हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे लॉग इन आहेत. आपणाला रिझल्ट, मार्कशीट आणि NTC डाउनलोड करण्यासाठी किंवा आपला जो प्रोफाईल आहे तो ITI ट्रेनी लॉग इन ॲडमिशन या मेनूद्वारे आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक विंडो ओपन होईल. ही विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला आणखी एक लॉग इन ऑप्शन दिसतोय. या लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्झामिनेशनला क्लिक केल्यानंतर हे वरचे जे मेनू आहेत हे ITI साठीचे आहेत. खालच्या बाजूला ट्रेनी एक ऑप्शन दिसतोय, त्या ट्रेनी ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ट्रेनी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक विंडो ओपन होईल की ज्याच्यामध्ये आपल्याला आपला PRN नंबर, नंतर डेट ऑफ बर्थ याच्याद्वारे लॉग इन करता येईल. आपला जो PRN नंबर आहे हा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर आपल्या सुरुवातीलाच आपल्या प्रवेशाच्या दरम्यान मिळालेला असतो. हा PRN नंबर आपल्याला या फील्डमध्ये एंटर करायचा आहे. जो आपला असेल तो आपण तिथे टाकायचा आहे. त्यानंतर आपली जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपला डॅशबोर्ड, आपलं प्रोफाईल इथं लॉग इन झालेलं आहे. डॅशबोर्ड ट्रेनी डिटेल्स, या ट्रेनी डिटेल्समध्ये आपलं जे डिटेल आहे हे डिटेल आपल्याला या ठिकाणी दिसतंय. याच्यामध्ये आपले वर्किंग डेज आणि इतर जे फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे मार्क आहेत ते या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. नंतर व्ह्यू रिझल्ट एक ऑप्शन आहे बघा. ह्या व्ह्यू रिझल्ट ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्ह्यू रिझल्ट चा जो डोळ्याचा मेनू दिसतोय किंवा डोळ्याचं जे चिन्ह दिसतंय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला जो रिझल्ट आहे, करंट रिझल्ट, तो आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले होतोय. खालच्या बाजूला आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक मेनू आपल्याला दिसतोय, व्ह्यू आन्सर शीट. यावर क्लिक केल्यानंतर आपण
ज्या सीबीटी परीक्षा दिलेल्या आहेत त्या सीबीटी परीक्षेची आपली उत्तरपत्रिका इथं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे आपण जे उत्तरपत्रिका सीबीटी परीक्षा दिलेली आहे याची उत्तरपत्रिका आपल्याला कुठून मिळेल, हा बऱ्याच वेळा आपला प्रश्न असतो. तर आपणा सर्वांना आपली जी उत्तरपत्रिका आहे, 1 वर्षाचे ट्रेड असतील तर त्यांची 1 इयरची तिथं दिसेल. 1 वर्ष अंतिम, वेल्डर, कार्पेंटर, शीट मेटल वर्कर इत्यादी असतील तर 2 वर्षाचे जे विद्यार्थी असतील त्यांच्या 2 सीबीटीच्या की इथं आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी जी एक्झाम डेट दिसते बघा, इथून आपण जर व्ह्यू रिस्पॉन्स शीट यावर क्लिक केलं तर आपण जी आपला जो रिस्पॉन्स आहे म्हणजे आपण जी सीबीटी दिलेली आहे, सीबीटीत आपण कुठले प्रश्न सोडवलेले आहेत आणि कुठले बरोबर आहेत, क्वेश्चन आयडी या ठिकाणी दिसतोय बघा आपल्याला. याद्वारे आपल्या जो ग्रीव्हन्स आहे मार्काबाबतचा तो आपण याच्यावरून या जो क्वेश्चन आयडी आहे त्या क्वेश्चन आयडी वरून आपल्याला हा जो ग्रीव्हन्स आहे मार्क्स रिलेटेड तो ऑनलाईन तुमच्या प्रोफाईलद्वारे सबमिट करता येईल. या ठिकाणी बघतोय बघा आपण जी आन्सर शीट आहे ती आन्सर शीट आपल्याला इथं दिसत आहे. जेवढे आपण अटेम्प्ट केलेले प्रश्न आहेत ते प्रश्नाची उत्तरं आणि जे योग्य उत्तर असेल ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तदनंतर आपण दुसरी रिस्पॉन्स शीट जी आहे सेकंड इयरची ती इथून आपल्याला चेक करता येईल. इथंही सुद्धा आपल्याला दिसतंय की आपले जे आपण सोडवलेले आन्सर्स आणि तिथं असलेले आन्सर्स हे याची बरोबर आहेत का हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. या ठिकाणी दुसरा या प्रश्नामध्ये बघा हा जो क्वेश्चन आयडी दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 2 आयडी दिलेला आहे 255, याचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे इथं तुम्ही निवडलेलं ऑप्शन आणि जे करेक्ट ऑप्शन आहे ते सुद्धा इथं आपल्याला दिसतंय. म्हणजे याद्वारे आपल्याला सेकंड इयरची सुद्धा जी क्वेश्चन पेपर किंवा तुमची जी आन्सर शीट आहे ती आन्सर शीट या मेनूद्वारे आपल्याला काय करता येईल, डाउनलोड करता येईल. तदनंतर आपण येऊया बघा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, सीबीटी एक्झामिनेशन हा भाग यापूर्वीच आणि ग्रीव्हन्स हा अगोदरच्या व्हिडिओमध्येच आपण कव्हर केलेला आहे. या ठिकाणी बघतोय बघा आपण आपला आता मार्कशीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे. या ठिकाणी जो ऑप्शन दिसतोय डाउनलोड मार्कशीट, या डाउनलोड मार्कशीटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला दिसतंय बघा फर्स्ट इयर. फर्स्ट इयरच्या मार्कशीटच्या स्टेटसमध्ये दिसतंय बघा मार्कशीट जनरेटर. या ऍक्शनच्या शेजारी जे 3 डॉट दिसत आहे त्या 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला डाउनलोड मार्कशीट दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपलं जे मार्कशीट आहे हे मार्कशीट आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले होत आहे. हे मार्कशीट आपण डाउनलोड करू शकता. या मार्कशीटवर बघा आपल्याला इथं क्वेश्चन मार्क दिसतोय. बऱ्याच वेळा हे डिजिटल सिग्नेचर ज्यावेळेस असते त्यावेळेस हा क्वेश्चन मार्क नसता, तिथं ग्रीन टिक मार्क पाहिजे की तुमचं जे सिग्नेचर आहे डिजिटल सिग्नेचर आहे ती व्हॅलिडिटी असली पाहिजे. या ठिकाणी आपण हे सर्टिफिकेट सेव्ह करतोय. आपल्याला ज्या डिरेक्टरीमध्ये सेव्ह करायचं त्या ठिकाणी आपण सेव्ह करून घ्यायचंय. या पद्धतीने आपण हा आपला रिझल्ट डाउनलोड केलेला आहे, मार्कशीट डाउनलोड केलेला आहे पहिल्या वर्षाचं. त्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या मेनूमध्ये गेल्यास ऍक्शनच्या 3 डॉटवर गेल्यास आपल्याला इथं 2 भाग दिसत आहे बघा. एक आपलं मार्कशीट दिसतंय आणि दुसरं कॉन्सोलिडेटेड मार्कशीट दिसतंय. म्हणजे पहिलं मार्कशीट हे तुमचं सेकंड इयरचं मार्कशीट आहे. यावर क्लिक केल्यावर आपल्याला आपलं सेकंड इयरचं मार्कशीट दिसतंय. हे आपण डाउनलोड करून घेऊया. सेकंड इयरचं मार्कशीट हे आपण या ठिकाणी डाउनलोड केलेलं आहे. तर नंतर याच ठिकाणी खालच्या बाजूला आपल्याला जो सेकंड इयरचा मेनू आहे त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड कॉन्सोलिडेटेड मार्कशीट दिसतं बघा. हे मार्कशीट फक्त जे 2 वर्षाचे टेट चे प्रशिक्षणार्थी आहे त्यांनाच उपलब्ध आहे. जे 1 वर्षाचे प्रशिक्षणार्थी असतील त्यांचं एकच मार्कशीट असेल. या डाउनलोड कॉन्सोलिडेटेड मार्कशीटवर आपण क्लिक केला असता आपल्याला जे सेकंड इयरचं आणि फर्स्ट इयरचं याचं एकत्रित मार्कशीट आपल्याला या ठिकाणी दिसतंय. हे एकत्रित मार्कशीटही आपल्याला डाउनलोड करून ठेवायचंय. हे इथं आपण सेकंड इयरचं आणि फर्स्ट इयरचं एकत्रित असणारं मार्कशीट या ठिकाणी आपण डाउनलोड केलेलं आहे. तदनंतर आपल्याला जायचंय आता आपण या ठिकाणी फर्स्ट इयरचं मार्कशीट या ठिकाणाहून डाउनलोड केलेलं आहे. सेकंड इयरचं मार्कशीट आणि त्याचं जे एकत्रित फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं मार्कशीट या ठिकाणाहून आपण डाउनलोड केलेलं आहे. नंतर येऊया आपण बघा डाउनलोड सर्टिफिकेट.
डाउनलोड सर्टिफिकेट या मेनूवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जो सर्टिफिकेट जनरेटेड आहे की नाही त्याचा स्टेटस इथे दिसतोय. ज्या मुलांचे फोटो मिसिंग असतील त्या मुलांचे डाउनलोड मार्कशीटमध्ये फोटो मिसिंग असा ऑप्शन असेल. त्यांनी तो ग्रीव्हन्स भरून तो क्लिअर केल्यास त्यांचं मार्कशीट यथावकाश काय कालावधीत ऑटो जनरेट होत असतं. या ठिकाणी सर्टिफिकेट जनरेटवर जो 3 डॉट्स आहे त्याच्यावर आपण गेल्यानंतर डाउनलोड सर्टिफिकेट म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं जे NTC आहे, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, हे इथं डाउनलोड झालेलं आहे. हे नॅशनल सर्टिफिकेट जे दिसतंय आपल्याला हे 2 भागामध्ये इथं दिसतंय. एक वरचा भाग आहे ते ओरिजिनल त्याची कॉपी आहे आणि खालच्या बाजूला ते NTC आहे, म्हणजे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट हे पॉकेट स्वरूपात आहे. हे सर्टिफिकेट आपल्याला आपण आपल्या पॉकेटमध्ये या ठिकाणाहून कट करून ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल, ज्याप्रमाणे आपण आपलं ड्रायव्हिंग लायसन्स वापरतो त्याच पद्धतीने आपल्याला हे जे पॉकेट NTC आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. तर प्रशिक्षणार्थी मित्रो, मला पूर्ण विश्वास आहे की आपलं जे आपण बऱ्याच वेळा कार्यालयात व्हिजिट देत असतो की आपल्याला आपलं मार्कशीट पाहिजे किंवा सर्टिफिकेट पाहिजे, परंतु या ऑप्शन मधून गेल्यानंतर आपल्या लॉग इन मध्ये आपल्याला सर्व ज्या मार्कशीट्स आहेत किंवा सर्टिफिकेट आहे, तुमचा रिझल्ट आहे, तुमचे आन्सर की आहे, ही सगळी या ठिकाणाहून आपल्याला डाउनलोड करता येईल. मला निश्चित वाटतं की हा व्हिडिओ आपल्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. आपली जी नेहमीची अडचण असते की आम्ही आमचं सर्टिफिकेट किंवा जो रिझल्ट आहे तो कुठून डाउनलोड करायचा, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली ही जी जो प्रश्न आहे तो निश्चितच निकालाने निघालेला असतात. प्रशिक्षणार्थी मित्र, पुन्हा एकदा मी आपलं धन्यवाद करतो. आपणास आव्हान करतो की माझे यूट्यूब चॅनल वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग व्हिडिओज या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा. या चॅनलवर कार्यशाळा, गणित व शास्त्र आणि अभियांत्रिकी चित्रकला या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष अभ्यासक्रमावर आधारित सर्व पाठानिहाय सर्व प्रकारचे ॲनिमेटेड व्हिडिओ आपल्यास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. धन्यवाद.